नमस्कार मंडळी. अधिक महिन्यात जर तुम्ही तुमच्या लेकीला आणि जवयाला ही एक वस्तू प्रेमाने दिली तर घरात माता लक्ष्मीचा कायमचा वास राहतो असं मानलं जातं. घरातील आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात, नात्यामध्ये गोडवा वाढतो आणि मुलीच्या संसारावर देवाची कृपा कायम राहते. कारण अधिक महिना हा साधा महिना नसतो. हा महिना म्हणजेच पुण्य, दान आणि आशीर्वादाचा महिना असतो. आणि या महिन्यात लेक जावयाचा मानपान करणं ही आपल्या महाराष्ट्रातील खूप सुंदर आणि भावनिक परंपरा आहे. पण आजकाल अनेकांना हे माहीतच नसतं की अधिक महिन्यात जावयाला आणि लेकीला कोणती वस्तू द्यावी, जी वस्तू शास्त्रानुसार अत्यंत शुभ मानल्या जाते. ही वस्तू कदाचित दिसायला साधी असेल, पण तिचं महत्त्व सोन्याहूनही मोठं आहे. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की अधिक महिन्यात लेकीला आणि जवयाला कोणती वस्तू द्यायची, ती कदाचित आणि त्यामागचं धार्मिक महत्त्व काय आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मैत्रिणींनो, अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेले दान, सेवा आणि प्रेमाने दिलेली वस्तू अनेक पटीने पुण्य देतात. शास्त्रात सांगितलं आहे. आपल्या महाराष्ट्रात अधिक महिन्यात लेक जावयाला घरी बोलावून त्यांचा मानपान करण्याची खूप सुंदर परंपरा आहे. लेक म्हणजेच घराची लक्ष्मी आणि जावई म्हणजेच भगवान विष्णूचं रूप मानलं जातं. म्हणून या महिन्यात त्यांचा सन्मान केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते अशी श्रद्धा आहे. आता प्रश्न येतोय, अधिक महिन्यात लेकीला आणि जावयाला काय द्यायचं? तर मंडळी, या महिन्यात प्रेमाने दिलेले सर्वात शुभ वस्तू म्हणजे तूप आणि गुळ. हो मंडळी, गुळ म्हणजेच गोडवा आणि तूप म्हणजेच समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरातून लेकीला प्रेमाने तूप आणि गुळ, गोड पदार्थ किंवा घरगुती सात्विक वाण दिलं जातं ना, त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहते असं मानलं जातं. त्याचबरोबर जवयाला प्रेमाने वस्त्र, नारळ, फळ किंवा गोडधोड देण्याची परंपरा ही खूप शुभ मानल्या जाते. पण मंडळी, दानाची किंमत वस्तूमध्ये नसते, तर त्यामागच्या प्रेमात आणि भावनेत असते. मोठमोठ्या वस्तू दिल्याशिवाय पुण्य मिळतं असं नाही. मनापासून दिलेल्या छोट्याशा मानपानही देवाला प्रिय असतो. अधिक महिन्यात लेकीला रिकाम्या हाताने पाठवू नये असेही अनेक ठिकाणी मानलं जातं. कारण मुलगी ही घराची लक्ष्मी असते आणि लक्ष्मीला आनंदाने निरोप दिला तरच घरात सुख समृद्धी टिकून राहते अशी श्रद्धा आहे. मंडळी, या महिन्यामध्ये शक्य असेल तर लेक जावयाला प्रेमाने जेवायला बोलवा, त्यांचा आदर करा आणि आपल्या ऐपतीनुसार एखादी शुभ वस्तू द्या. कारण अधिक महिन्यात केलेले सन्मान, दान आणि प्रेम हे अनेक पटीने फळ देतं असं शास्त्रात सांगतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण भक्तिमय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.